नमस्कार मित्रांनो, आज पण मटणच आणलेलं आहे मी. तर मटण बघू शकतात, मटण वगैरे आणलेलं आहे. गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कांदा वगैरे सर्व थोडेफार मसाले टाकून झालेले. कांदा टाकलेला आहे आता. तर मग मी आज बनवणार आहे मटण. हे जे आहे ना, मटण कंदुरी. पण कंदुरीमध्ये कसं ते मडक्यावर होतं, पण हे आपल्याला बनवायचं आहे कुकरमध्ये. जसं आपण रेग्युलर भाजी बनवतो त्या पद्धतीने. कांदा वगैरे छान शिजलेला, मसाले काढलेले. आणि हे 2 प्रकारचे मसाले मी आधी वापरणार आहे. आणि मग बघायची की चव कशी येते. बाकी सर्व करून झालेले. पूर्ण रेडी झाल्यावर मी तुम्हाला नक्की इन्व्हाइट करेल या माझ्याकडे जेवायला. आणि आज क्लायमेट पण खूप छान आहे. आज संडे सुट्टी होती, त्यामुळे विचारत होता कुठे बाहेर वगैरे जायचा. पण जाणार तरी कुठे, एकच तर दिवस मिळतो आम्हाला जे आराम करायला मिळतं. आणि तोही दिवस बाहेर फिरून जर का वेस्ट घालवायचा, मग आराम कधी करायचा. मग घरातल्या घरातच जे एन्जॉय आहे ते घरातच करायचं. काय बघा, पुढच्या हप्त्यामध्ये मी चाललो ऑस्ट्रेलियाला, त्यामुळे पुढच्या हप्त्यामध्ये मी इथे नाही आहे. जे काही आहे आता मी तुम्हाला छान रेसिपी केलेली आहे. फक्त मटण बघा. आणि याला म्हणतात मटण कुडा. काय याला म्हणतात मटण कुडा. तुम्हाला दाखवतो मटण कुडा कसा असतो, पूर्णपणे घट्ट. आणि हे पीस, हा मटण कुडा. यात पाणी नाही, काय नाही, एकदम छान झालेली भाजी. तर मला सांगा तुम्ही येणार कधी, आणि जेव्हा येणार फक्त एक दिवस अगोदर मला मेसेज करायचा. सॅटर्डेला मला मेसेज करा, संडेला माझ्या घरी या. संतोष भाऊ सोवणे, मटन मास्टर. कधी पण या माझ्याकडे. चला बाय, आणि सर्वांना हॅपी संडे. ठीक आहे मित्रांनो, जेवायला बसलो आहे आणि मटण अगदी खूप भारी झालेलं आहे. आणि बघा पीस, आणि खूप छान जेवण झालेलं आहे. आणि चवेला खूप भारी वाटतं आहे. एक नंबर. जेव्हा कधी हे मटण खावा. आज जे मटण बनवलेलं आहे एकदम मनापासून बनवलेलं आहे. मी तुम्हाला अगोदर बोलवतो, आज जे मी मटण बनवणार आहे